नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण आर्थ्रोलॉजी या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. आर्थ्रोलॉजी म्हणजे जॉईंटच्या जे तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार जॉईंटचे जे पॉईंट दिलेले आहेत त्या सर्व पॉईंटचे आज आपण या व्हिडिओमध्ये नोट्स पाहणार आहे. आर्थ्रोलॉजी हा मोठा टॉपिक असल्याने आपण त्याला 2 ते 3 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक जे तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार जॉईंट्स किंवा संधीचे पॉईंट दिले असतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. व राहिलेले जे मेन जॉईंट्स आहेत अप्पर लिमचे, लोअर लिमचे ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट संपूर्ण पहा व ऐका. हा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहेत. त्यानंतरचं जे पुढचे 2 पार्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला जॉईंट्स ऑफ अप्पर लिम आणि जॉईंट्स ऑफ लोअर लिम आपण बघणार आहे. तर जसं आपण आर्थ्रोलॉजी बघतोय तसं मी ऑस्टिओलॉजीचा सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर तो देखील चॅनलवर अपलोडेड आहे, तो देखील बघून घ्या. आणि जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे खाली लास्टला, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आपला चॅनल जर तुम्ही एकदा ओव्हरव्ह्यू केला नसेल तर एकदा चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये जाऊन विविध प्लेलिस्ट अवेलेबल आहेत, तिथे जाऊन एकदा चॅनलवर बघा. नक्कीच तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने यूजफुल व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळून जातील. तर आर्थ्रोलॉजी किंवा जॉईंट्सला सुरुवात करण्याआधी आपला आयुर्वेदिक आस्पेक्ट तो म्हणजे संधी एकदा बघून घेऊया. कारण कोणताही जर तुम्हाला जॉईंट LAQला विचारला तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला अर्धा ते 1 पेज आयुर्वेदिक पार्ट लिहिणं आवश्यक असतं. तर त्यामध्ये काय काय पॉईंट्स लिहायचे ते आता आपण इथे बघूया. त्यामध्ये सुरुवातीला व्याख्या. अस्थि संयोगम स्थानम, ज्या ठिकाणी 2 अस्थींचा संयोग होतो त्यास संधी असं म्हणतात. येन अस्थिपर्वणी अस्थिपर्वाणी वा संयोजते संधिबंधे स अवयवविशेष संधी इति उच्यते. जी व्याख्या तुम्हाला पाठ होईल, लक्षात राहील, ती तुम्ही पाठ करा. त्यानंतर दोष संबंध काय असतो? कफदोष असतो, स्पेशली श्लेषक कफ. आणि स्त्रोतस मज्जा व स्त्रोतसाचं मूलस्थान आहे. त्यानंतर प्रकार. संधींचे 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. एक पहिला आहे हालचालीनुसार संधीचे 2 प्रकार पडतात, चेष्टायुक्त आणि स्थिर संधी. चेष्टायुक्तचे परत 2 प्रकार पडतात, बहु आणि अल्प. त्यानंतर रचनेनुसार दुसरं वर्गीकरण केलेलं आहे, त्यामध्ये 8 प्रकार सांगितलेत. कोर, उदुखल, सामुगत, प्रतर, तुन्नसेवनी, वायुस्तुंड, मंडल आणि शंखावर्त. तर त्याचं डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन 1 ते 2 ओळींमध्ये तुम्ही बुकमधून बघून घ्या. पण जेव्हा तुम्ही LAQ लिहित असता तेव्हा नावं अपेक्षित असतात. त्यानंतर संख्या. सुश्रुतांनुसार संधींची संख्या 210 आणि चरकांनुसार 200. तर हे MCQच्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुश्रुतानुसार 210 कसे डिवाईड केलेत तर शाखांमध्ये 68, मध्य शरीरमध्ये 59 आणि शिर आणि ग्रीवामध्ये 83 असे मिळून 210 सांगितलेले आहेत. त्यानंतर आता हा तुम्ही बोनस पॉईंट समजा किंवा तुम्हाला मॅजिक समजा. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की जॉईंट्सचा LAQ जर आला की तुम्हाला सांगितलं शोल्डर जॉईंट, एक्सप्लेन शोल्डर जॉईंट इन डिटेल, तर तुम्ही काय काय पॉईंट्स लिहायचे, कोणत्या सिक्वेन्स लिहायचे. जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे शोल्डर जॉईंट जरी आला तरी संधीचा आधी आयुर्वेदिक आस्पेक्ट लिहायचा थोडाफार. शोल्डर जॉईंटला आयुर्वेदामध्ये काय म्हणतात ते नाव लिहायचं, त्याचा प्रकार लिहायचा, त्याची संख्या किती असते शरीरामध्ये ते लिहायचं. त्यानंतर तुम्ही काय लिहायचं तर मॉडर्ननुसार त्याचा टाईप काय, आर्टिक्युलर सरफेस किती आहे, त्याची डायग्राम येत असेल तर डायग्राम काढायची. त्यानंतर लिगामेंट्स, रिलेशन ऑफ द जॉईंट, त्याची डायग्राम. जिथे तुम्हाला डायग्राम तुम्ही करून गेलाय, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आठवते, तिथे तुम्ही डायग्राम काढायची. त्यानंतर ब्लड सप्लाय लिहायचा, नर्व सप्लाय लिहायचा, मुवमेंट्स लिहायच्या आणि क्लिनिकल अॅनाटॉमी लिहायची. ह्यापैकी मेजर मार्क्स हे तुम्हाला लिगामेंट्स आणि मुवमेंट्स ह्या पॉईंट्ससाठी असतात, ते तुम्ही अजिबात मिस करायचे नाही. तर हे सर्व पॉईंट्स तुमचे सिक्वेन्सने आले पाहिजे जेव्हा तुम्हाला इन डिटेल एखादा जॉईंट विचारला जातो. नाहीतर तुम्हाला जे स्पेसिफिक पॉईंट्स विचारले तेवढे तुम्ही जर लिहिले तरी तुम्हाला तिथे मार्क्स देतात. पण जर डिटेलमध्ये विचारलं असेल तर अशी सिक्वेन्स फॉलो करायची. त्यानंतर आता आपण बोलूयात सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला काय काय पॉईंट्स दिलेले आहेत. कारण सिलेबस कॉपी फॉलो करणं सुद्धा इम्पॉर्टंट असतं आणि मी नोट्स तुम्हाला त्यानुसारच देत आलो आहे आणि देत राहणार आहे. तर आर्थ्रोलॉजी, त्यामध्ये जॉईंट इज अ जंक्शन बिटवीन 2 or more बोन्स ऑर कार्टिलेज. स्टडी ऑफ जॉईंट्स इज कॉल्ड एज आर्थ्रोलॉजी, ऑल्सो कॉल्ड एज आर्टिक्युलेशन. आता जॉईंट्सचं 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. मुवमेंट्सनुसार सिन आर्थ्रोसिस म्हणजे इमूवेबल, ॲम्फी आर्थ्रोसिस म्हणजे मुवेबल स्लाइटली आणि डायआर्थ्रोसिस म्हणजे फ्रीली मुवेबल. त्यानंतर नंबर ऑफ बोन्सनुसार सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. सिम्पल म्हणजे 2 बोन्स जेव्हा आर्टिक्युलेट होतात तेव्हा त्याला सिम्पल जॉईंट असं म्हणतात. त्यानंतर कंपाऊंड म्हणजे 2पेक्षा जास्त आणि कॉम्प्लेक्स म्हणजे जेव्हा कॅव्हिटी इज डिवायडेड तेव्हा आपण त्याला कॉम्प्लेक्स जॉईंट असं म्हणतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे इंटरव्हेनिंग टिश्यूज. त्याच्यानुसार त्याचे 3 टाईप्स आहेत, फायब्रस, कार्टिलेजिनस आणि सायनोवियल. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा, 1-2दा वाचून घ्या. शक्यतो असले प्रश्न पेपरला नाही विचारत, सरळ तुम्हाला जॉईंट विचारतात, त्या जॉईंटबद्दल माहिती विचारतात. त्यानंतर आणखीन एक सिलेबस कॉपीमध्ये पॉईंट दिला आहे, तो म्हणजे कॉन्स्टिट्युशनल ॲनाटॉमी ऑफ अ जॉईंट. MK साठी दिला आहे म्हणून मी तुम्हाला इथे स्पेशली सांगतो आहे. आर्टिक्युलर सर्फेसेस ते काय असतात, एंड्स ऑफ बोन्स असतात आणि कवर्ड बाय हायलिन कार्टिलेज. त्यानंतर आर्टिक्युलर कार्टिलेज काय असतं, प्रोव्हाइड्स द स्मूथ ग्लायडिंग, प्रोटेक्ट्स द विअर अँड टिअर ऑफ द जॉईंट. आर्टिक्युलर कॅप्सूल काय असतं तर फायब्रस कवरिंग असतं जॉईंटच्या अवतीभोवती. तर हे सर्व बेसिक पॉईंट्स आहेत, फक्त 1-2दा तुम्ही वाचून घ्या किंवा लिहिता जरी तुम्ही वाचलं तेवढं तरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. जॉईंट कॅव्हिटी म्हणजे पोटेन्शियल स्पेस बिटवीन द आर्टिक्युलर सर्फेसेस, त्यामध्ये सायनोवियल फ्लुइड असतं. त्यानंतर सायनोवियल फ्लुइड म्हणजे काय तर इट इज अ क्लिअर विस्कस फ्लुइड
ते लुब्रिकेशनसाठी युजफुल असतं आणि शॉक ॲब्झॉर्प्शनचं काम करतं. त्यानंतर लिगामेंट्स काय तर स्ट्रॉंग फायबरस बँड्स असतात आणि ॲसेसरी स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत मेनिस्काय, बर्से आणि टेंडनशीथ हे 3 स्ट्रक्चर्स ॲसेसरी स्ट्रक्चर्स जॉईंट्सच्या ठिकाणी असतात. त्यानंतर जॉईंट्सचा क्लिनिकल इम्पॉर्टन्स काय आता इथे कॉमन लक्षात ठेवायचे 5-6 चुकून कुठे विचारलं तर ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आर्थरायटिस, डिस्लोकेशन, स्प्रेन, त्यानंतर डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीज होऊ शकतात. तर हे सर्व त्याचे क्लिनिकल इम्पॉर्टन्स आहेत किंवा आपल्या ॲनाटॉमी. त्यानंतर अजून एक बेसिक पार्ट तो म्हणजे जॉईंट्सबद्दलच आहे. आर द साईड्स वेअर द 2 or more हे तर आपण बघितलं 2 किंवा 2पेक्षा बोन्स कार्टिलेज एकत्र येतात त्याला जॉईंट म्हणतात. त्यानंतर शोल्डर गर्डल इट कनेक्ट्स द अप्पर लिम्ब टू द ॲक्झियल स्केलेटन त्याला आपण शोल्डर गर्डर असं म्हणतो. इट कन्सिस्ट ऑफ क्लॅविकल आणि स्कॅपुला. द जॉईंट्स ऑफ द शोल्डर गर्डल आज डिस्क्राईब बिलो. तर शोल्डर गर्डलचे कोणते जॉईंट्स असतात ते आपण थोडक्यात बघूया. त्यामध्ये स्टर्नो क्लॅविक्युलर जॉईंट इट इज अ सायनोवियल जॉईंट, अ कंपाऊंड जॉईंट ॲज देर आर 3 एलिमेंट्स, medial end of the clavicular notch of the manubrium sterni आणि अप्पर सरफेस ऑफ फर्स्ट कोस्टल कार्टिलेज असे 3 स्ट्रक्चर मिळून हा जॉईंट तयार होतो. कॉम्प्लेक्स जॉईंट आहे. कॅव्हिटी सब डिवायडेड असते सुपेरोमेडियल आणि इन्फेरोमेडियल पार्ट्समध्ये बाय अन इंट्रा आर्टिक्युलर डिस्क. त्यानंतर नेक्स्ट द आर्टिक्युलर सर्फेसेस ऑफ द क्लॅविकल अँड मॅनुब्रियम आर कवर्ड बाय फायब्रो कार्टिलेज. कॅप्सुलर लिगामेंट इज अटॅच्ड. लॅटरली काय असतं मार्जिन्स ऑफ क्लॅविक्युलर आर्टिक्युलर सर्फेस आणि मेडियली मार्जिन्स ऑफ आर्टिक्युलर एरियाज ऑन द स्टर्नम अँड फर्स्ट कोस्टल कार्टिलेज म्हणजे त्याच्या लॅटरल साईडून क्लॅविक्युलरचे सर्फेस असतात आणि मिडियल साईडला स्टर्नम असतो. त्यानंतर द मेन बॉन्ड ऑफ युनियन ऑफ दिस जॉईंट आर्टिक्युलर डिस्क असते. आर्टिक्युलर डिस्क आता ह्याच्या रिलेशन्समध्ये काय काय असतं लॅटरली क्लॅविकल असतो, पोस्टेरियरली स्टर्नम आणि इन्फिरियरली स्टर्नम आणि फर्स्ट कोस्टल कार्टिलेज. त्यानंतर 2 इम्पॉर्टंट लिगामेंट कोणते आहेत तर इंटर क्लॅविक्युलर लिगामेंट आणि कोस्टो क्लॅविक्युलर लिगामेंट. ह्याला ब्लड सप्लाय कुठून होतो स्टर्नो क्लॅविक्युलर जॉईंटला तर इंटरनल थोलॅसिक अँड सुप्रास्कॅप्युलर आर्टरीजचा आणि नर्व सप्लाय मेडियल सुप्रास्कॅप्युलर नर्वचा. त्यानंतर ह्याच्या मुवमेंट्स कोणत्या आहेत एलिव्हेशन ऑर डिप्रेशन, प्रोट्रॅक्शन ऑर रिट्रॅक्शन आणि अँटिरियर अँड पोस्टेरियर रोटेशन ऑफ द क्लॅविकल. तर हे सर्व मुवमेंट्स स्टर्नो क्लॅविक्युलर जॉईंट्सच्या ठिकाणी होत असतात. तर जसं आपण आता स्टर्नो क्लॅविक्युलर जॉईंट बघितला तर तसा सेम ॲक्रोमिओ क्लॅविक्युलर जॉईंट एक आहे. तो प्लेन सायनोवियल जॉईंट आहे फॉर्म बाय द आर्टिक्युलेशन ऑफ स्मॉल फॅसेट्स जसं की ॲट द लॅटरल एंडला क्लॅविकलनी आणि मिडियल मार्जिनला ॲक्रोमियन प्रोसेस ऑफ स्कॅपुला ह्या 2 प्रोसेसने जॉईन होतो आणि पहिला जो होता तो 3 प्रोसेसने होत होता. फॅसेट्स आर कवर्ड विथ द फायब्रो कार्टिलेज. द कॅव्हिटी ऑफ द जॉईंट इज सब डिवायडेड बाय अन आर्टिक्युलर डिस्क. द मेन बॉन्ड ऑफ युनियन बिटवीन द स्कॅपुला अँड क्लॅविकल इज कॉल्ड ॲज कोरॅको क्लॅविक्युलर लिगामेंट. त्यानंतर त्याचा ब्लड सप्लाय सुप्रास्कॅप्युलर अँड थोरॅको ॲक्रोमियलर आर्टरीज. कोरॅको क्लॅविक्युलर लिगामेंट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स कोनॉइड अँड ट्रॅपेझॉइड. त्याचे मुवमेंट्स कोणत्या आहेत तर एलिव्हेशन, डिप्रेशन, प्रोट्रॅक्शन, रिट्रॅक्शन, फॉरवर्ड रोटेशन आणि बॅकवर्ड रोटेशन हे त्याच्या मुवमेंट्स आहेत. तर हा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ. त्यामध्ये आपण सुरुवातीला संधीचा आयुर्वेदिक अस्पेक्ट पाहिला. त्यानंतर आर्थ्रोलॉजीचे जे तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार बेसिक पॉईंट्स दिलेले आहेत ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला मी जॉईंट्सचा LAQ जर आला आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये आन्सर लिहायला सांगितलं तर कोणते पॉईंट्स आले पाहिजे, कोणत्या सिक्वेन्सने आले पाहिजे, कोणते महत्त्वाचे आहेत ते सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हा झाला आपला पार्ट 1 व्हिडिओ. पार्ट 2 आणि पार्ट 3 व्हिडिओमध्ये आपण जॉईंट्स ऑफ अप्पर लिम्ब आणि जॉईंट्स ऑफ लोअर लिम्ब पाहणार आहे. त्यानंतर आपला आर्थ्रोलॉजी हा टॉपिक पूर्ण होईल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच जर BMS फर्स्ट इयरचे इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहिले नसतील तर ते देखील पहा. ते आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. आणि टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जर जॉईन केलं नसेल तर त्या दोन्हीची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लास्टला दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करा. आणि जसं तुमची एक्झाम जवळ येईल तसं आपल्या चॅनलवर नवीन वेगवेगळे इफेक्टिव्ह व्हिडिओ येत राहतील. आणि नक्कीच मला खात्री आहे त्या व्हिडिओचा तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये कुठे ना कुठे कशा पद्धतीने उपयोगच होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत चला, तुमचा फायदाच असेल. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत याच्याच पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.